नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला आणि अद्वैत यांच्यामध्ये जे चॅलेंज लागलेलं आहे ते चॅलेंज जिंकलं की कला आणि अद्वैत यांच्या नात्याची नवीन सुरुवात होणार आहे. तर आता कला जी आहे ती प्रत्येक वेळेस आता काही ना काही नवीन कारनामे तिचे सुरू असतात. आता ती रूममध्ये आल्याला बोर्डवर एक लिहित असते, ती म्हणजे सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी वाटेल ते करायची तयारी चांदेकरची असते. त्यानंतर पुढचा मुद्दा लिहिते की दोघांची चॉईस एक आहे. कला आणि अद्वैत या दोघांची चॉईस एक आहे. अद्वैत म्हणत असतो, काय चाललंय हिचं, ही प्रत्येक वेळेस असं का करतीये, ही खरे असं का वागतीये, हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. आणि अद्वैत म्हणत असतो की एवढं पण अति हिनं नाही केलं पाहिजे. तेव्हा कला म्हणत असते, चांदेकर मी तुला सांगितलं होतं ना आपल्यामध्ये किती सिमिलॅरिटी आहेत आणि त्या सिमिलॅरिटीने हा फळा मी भरून टाकणार आहे आणि मी तेच करत आहे, हा फळा मी भरत आणलेला आहे, असं कला त्याला सांगत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो, तुझं काय चाललंय ना हे तुलाच माहिती आहे, तू कशा पद्धतीनं वागत आहे आणि बोलत आहे, असं अद्वैतचं म्हणणं असतं. आणि कला मात्र म्हणत असते, मी तुला सांगितलं होतं आणि मी ते चॅलेंज पूर्ण करत आहे. आणि पुन्हा ती म्हणत असते की खरंच चांदेकर, आज ना तू कलर कॉम्बिनेशन जे केलं होतं ना पत्रिकेचं, खरंच ते सुरेख होतं, खूपच छान होत्या. आणि हे सगळं कला बोलत असते आणि तो मुद्दाही तिथे लिहित असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, तुला माहिती आहे ना मी कोण आहे, द ग्रेट अद्वैत चांदेकर, आणि त्यामुळं माझ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितच असणार आहेत. अद्वैत मात्र स्वतः खूप शहाणा आहे, आपण खूप मोठे आहोत, हेच त्याचं बोलणं चाललेलं असतं आणि तो त्या पद्धतीनंच बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा अद्वैत पण बोर्डकडे पाहू लागतो. खरंच त्या बोर्डमध्ये चेंज झालेला असतो आणि आता समानतेचे मुद्दे जे आहेत त्याने तो बोर्ड भरला गेलेला असतो आणि अद्वैतकडे दुसरा कोणताही ऑप्शन नसतो. कलाने प्रत्येक गोष्ट प्रूव्ह करून अद्वैतला सांगून मग ते मुद्दे त्याच्यामध्ये लिहिलेले असतात आणि अद्वैत कलाकडे पाहत असतो. तेव्हा अद्वैतला कला म्हणत असते, हो चांदेकर, तुम्ही द ग्रेट चांदेकर आहात, म्हणूनच तर तुम्हाला सांगत आहे ना, तुम्ही जे मुद्दे फील केलेले आहेत ते अगदी बरोबर होते आणि आता मी जे करत आहे ते पण बरोबर आहे. तुला माहिती आहे का रे चांदेकर, लहानपणी ना आपण ससा कासवाची गोष्ट ऐकायचो बघ. कासव असतं ना ते सावकाश सावकाश जात असतं आणि ससा आहे ना तो भर 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 जात असतो आणि पुढे जाऊन तो तोंडावरती पडतो आणि कासव मात्र अगदी सावकाश सावकाश जाऊन तो पुढे जातं आणि मग ती शर्यत जिंकतं. अगदी तुझ्या बाबतीत पण तेच झाले रे चांदेकर, तू पण तसाच आहे, असं त्याला अद्वैतला बोलत असते, त्याला सांगत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, म्हणजे तू मला कासव, मला तू ससा बोलत आहे आणि मी हारणार आहे असं म्हणायचं तुला. तेव्हा कला म्हणत असते, मी तसं म्हणलेलं नाहीये, पण मला जे म्हणायचंय ते तू ऐकून तरी घे आधी, असं म्हणत कला चांदेकरला बोलत असते आणि त्याला म्हणत असते की तू ज्या काही गोष्टी करत असतोस ना तेव्हा तुला असं वाटत असतं की तू खूप ग्रेट आहे आणि तू ह्या सगळ्या गोष्टी करत होता. आज बघ, मी तुला चॅलेंज दिलेलं होतं की हे समानतेचे जे मुद्दे आहेत ते मी पूर्ण करणार आणि मी ते चॅलेंज पूर्ण केलेलं आहे, असं कला अद्वैतला सांगत असते. अद्वैत मात्र तिथून निघून चाललेला असतो. अद्वैत म्हणत असतो की तुझं काय चाललंय ना हे तुला जरी कळलं ना तरी भरपूर झालेलं आहे. अद्वैतला कलाच्या या सगळ्या वागण्याचा त्रास होत असतो आणि तो रागातच ह्या सर्व गोष्टी बोलत असतो. तेव्हा मात्र अद्वैतची चिडचिड वाढत चाललेली असते आणि अद्वैत म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता तयार हो, आपल्याला पत्रिका द्यायला जायचं आहे. इकडे काजलची तयारी केलेली असते, काजलची बॅग भरलेली असते आणि संगीता, दिनकर हे दोघंही काजलला म्हणत असतात की तू ना सुकन्या मावशीकडे जा. मला माहिती आहे काजू, तुला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतो रे बाळा, मी समजून घेऊ शकते तुझी मनस्थिती आता काय झालेली आहे, मला माहिती आहे तुझ्या बाबतीत खूप वाईट घडत आहे, पण आता काय करू शकणार आहे आपण ते सांग बरं. काही झालं तरीही या सगळ्यापासून दूर जाणंच हा पर्याय आहे आणि मी तुला तेच सांगत आहे, असं संगीता तिला बोलत असते आणि म्हणत असते की एवढे 4-5 दिवस तू तिकडे राहिलीस की नाही, तुला बरं वाटेल. ही 30-30 माणसं जर डोळ्यासमोर आली तर तुला त्रास होईल, त्यापेक्षा तू तिकडं जाऊन राहा, असं ते काजलला सांगत असतात. आणि तेवढ्यातच काजलला आता बॅग भरलेली असते आणि काजलला सांगितलेलं असतं की तू 4-5 दिवस तिकडं राहा आणि एकदा काय हे कार्यक्रम वगैरे सगळं झालं की मग तू इकडे ये, असं सांगितलेलं असतं. आणि संगीता, दिनकर दोघंही रडत असतात, काजलही रडत असते. संगीता म्हणत असते की खरंच माझं बाळ खूप छान आहे, माझ्या बाळाला एवढा त्रास होतोय पण ते तोंडातून शब्दही काढत नाही. काजल मात्र खूपच रडकुंडीला आलेली असते, कारण काजलसाठी ही गोष्ट खूपच महत्त्वाची असते, तिच्या बाबतीत खूपच मोठी अशी गोष्ट घडलेली असते आणि काजलला कळतच नसतं की नक्की काय करायचं आहे, या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे. हे सगळं चालू झालेलं असतं आणि काजल निघतच असते आणि तेवढ्या तिथं पोहोचलेली असते ती म्हणजे कला आणि अद्वैत. दोघंही तिथं आलेले असतात आणि त्या दोघांनाही प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय आहे, कारण आता करायचं काय.
आणि मग काजल बाहेर निघालेली आहे हे पाहून अद्वैत म्हणत असतो की अगं काजल, कुठे चाललीस तू? म्हणजे मला सांग, एवढं घरचं लग्न आहे आणि तू कुठं निघालेली आहे? तेव्हा मात्र दिनकर आणि संगीता दोघंही सांगू लागतात की कसं आहे, माझी बहीण आहे ना सुकन्या, तिच्याकडे जरा गरज होती ना तिला, म्हणून काजल तिकडे चाललेली आहे, बाकी काही नाही आहे, असं सांगितलं जात असतं. तेव्हा कला म्हणत असते, अगं गुंड्या, हे काय चाललंय तुझं? आणि तू अचानक अशी का निघालेली आहे? नक्की काय झालेलं आहे? असं म्हणत कला तिला बोलत असते आणि कला तिच्याशी बोलत असते, तिला विचारत असते. तेव्हा काजल पण शांतच असते आणि कला अद्वैत दोघंही आता पत्रिका द्यायला आलेले असतात आणि कला अद्वैत पत्रिका देतात आणि अद्वैत म्हणत असतो की हे बघा, काजल अजिबात कुठेही जाणार नाही, चांदेकरांच्या घरचं लग्न आहे आणि काजल तिथं नाही आहे. काजलसारखा खमका माणूस पाहिजे ना तिथं कामाला, मग काय करायचं सांगा बरं? असं अद्वैत बोलत असतो आणि काजलला सांगत असतो, तू काही सांगायचं नाही. आता कलाला तो म्हणतो की हिची बॅग तर भरलेलीच आहे, आपण हिलाच घेऊन जाऊया सोबत, आत्ताच घेऊया आपल्यासोबत. तेव्हा संगीता म्हणत असते, अगं कले, तसं नाही गं, आता नाही पाठवू शकत. तेव्हा अद्वैत म्हणतो, कसं आहे, तुम्ही कलाचा शब्द ऐकणार नाही आहे, पण तुमच्या जावयाचा शब्द तुम्हाला ऐकावाच लागणार आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही तो शब्द मोडणार नाही आहे, असं अद्वैत बोलत असतो. आणि तेव्हा मात्र संगीता दिनकर या दोघांच्या पुढे कोणताच प्रश्न नसतो. त्यांना कळतच नसते की आता करायचं काय, कारण बोलायचं काय हा मोठा प्रश्न आता समोर उभा राहिलेला आहे. तेव्हा संगीता म्हणत असते, नाही हो, खरंच तिला गरज आहे म्हणून ती तिकडे जायला निघालेली आहे. आणि त्याचबरोबर संगीताला अद्वैत म्हणत असतो की काही नाही आहे, चांदेकरांच्या घरचं लग्न आहे, त्याचबरोबर काजल ही सोहमची खूप जवळची मैत्रीण आहे आणि ती लग्नाला येणार नाही, ही गोष्ट काही मला पटत नाही. त्यामुळं काजल आता आमच्यासोबतच येणार आहे आणि आम्ही काजलला घेऊन जाणार आहोत, असं ठरलेलं असतं. त्याचबरोबर इकडे कला अद्वैत दोघंही बोलत आहेत, दोघंही सांगत आहेत. संगीता म्हणते की चालेल, आता शेवटी काजलच्या पुढेही काहीच प्रश्न उरत नाही. तेव्हा संगीता म्हणते, चला चहा टाकते. तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही नाही, पत्रिका द्यायला तुमच्याच घरापासून सुरुवात केली, अख्ख्या कोल्हापुरात पत्रिका वाटायच्या आहेत ना, त्यामुळं नाही जमणार, नंतर परत आल्यानंतर बघूया कधीतरी, असं अद्वैतचं म्हणणं असतं. आणि अद्वैत आता काजलला म्हणतो की चल काजल, कलाही म्हणते आणि काजलची बॅग तर रेडी असते आणि काजलला घेऊन आता हे दोघंही निघालेले असतात. काजल आता अद्वैत आणि कला यांच्यासोबत चांदेकरांच्या घरी जाणार असते. कलानेही जराही विचार केला नाही की काहीतरी कारण असेल की काजल काय येणार नाहीये, पण आता अद्वैतने तर सरळ काजलचा हात पकडलेला आहे, तिला सांगितलेलं आहे तुला यावंच लागणार आहे आणि तू आमच्यासोबत येणारच आहे. काजल नाही म्हणत असते तरीही आता काजलला घेऊन ते जबरदस्ती निघालेले असतात आणि त्याचबरोबर त्यांचं असं म्हणणं असतं की तुला यावं लागणार आहे आणि काजल निघतच असते. काजलची समजूत काढली जाते, काजलला सांगितलं जातं, काजलचा चेहरा पडलेला असतो. अद्वैतही तिला तिथं बसून समजवत असतो आणि विचारत असतो काही प्रॉब्लेम आहे का. तेव्हा काजल म्हणत असते, नाही, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता काजल सांगणार तरी कसं काय प्रॉब्लेम आहे तिच्या बाबतीत, कारण काजलच्या बाबतीत किती मोठा प्रॉब्लेम आहे, कारण तिच्या सोहमचं लग्न दुसऱ्या कोणाशी तरी घडत आहे, कारण सोहमवर तिचं मनापासून प्रेम आहे, पण सोहमला ती तेवढं आपलंसं करू शकत नाही. सोहम तिच्यासोबत नाही आहे, सोहम तिच्यापासून दूर चाललेला आहे. ही गोष्ट ती कशी ॲक्सेप्ट करणार आहे, हा प्रश्न तिच्यापुढे खूप मोठा असतो. आत्ता जरी संगीता दिनकर या दोघांनीही या गोष्टी बोललेल्या असल्या तरीही या सगळ्यातून मार्ग काढणं वाटतं तेवढी सोपी गोष्ट नसते. आणि आता काजलला चांदेकरांच्या घरी जाण्याशिवाय कोणताही पर्याय राहत नाही आणि काजल ही आता चांदेकरांच्या घरी जायला निघालेली असते. त्यासोबतच इकडे अद्वैत कला दोघंही खुश झालेले असतात आणि सांगितलेलं असतं की सहकुटुंब सहपरिवार लग्नासाठी यायचं आहे, आमंत्रणही दिलेलं असतं आणि निघालेलेही असतात. अद्वैत अगदी हात जोडून व्यवस्थित आपल्या आईबाबांशी वागत आहे. ही गोष्ट कलाच्या लक्षात आल्यानंतर कला म्हणत असते की खरंच चांदेकर माझ्या आईबाबांचीही किती काळजी घेतो, त्यांच्याशीही तो तेवढ्याच प्रेमाने वागतो, त्याच्या मनात जराही वाईट नसतं आणि तो प्रत्येक वेळेस त्यांच्याशीही तेवढंच चांगलं वागत आहे, हे कलाच्या लक्षात आलेलं असतं. आणि काजल मात्र कलाकडे पाहत असते आणि कला अद्वैत दोघंही आता तिथं आहेत आणि काजलला घेऊन निघालेले आहेत. कला खुश आहे, कलाला अद्वैतकडे पाहून खूप बरं वाटतं, कारण काहीही झालं तरीही अद्वैत तिच्या आईबाबांची काळजी घेत आहे, त्यांच्याशी प्रेमाने वागत आहे, त्यांना कुठली गोष्ट हवी नको ते पाहत आहे. ह्या गोष्टीमुळं कला मात्र अद्वैतवरती इम्प्रेस झालेली असते. कलाला ह्या गोष्टी अद्वैतच्या खूपच छान वाटत असतात आणि कला एवढं त्याच्यामध्ये आणि अद्वैतमध्ये, तिच्यामध्ये आणि अद्वैतमध्ये एवढं जरी भांडण झालेलं असलं तरीही अद्वैत मात्र कलाशी प्रत्येक वेळेस प्रेमानेच वागतो. ही गोष्ट कलाच्या घरच्यांशी प्रेमाने वागतो, ही गोष्ट कलाला चांगलीच माहिती आहे. काहीही झालं तरीही अद्वैत कधीही तिच्या घरच्यांचा अपमान करत नाही.
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता कलाने काजलची बॅग घेतलेली आहे आणि ती निघालेली आहे. काजललाही आवाज देत आहे. काजलकडेही कोणताही ऑप्शन नाही. तेव्हा संगीता जाताना काजलला सांगते की तिकडे चाललेली आहेस, पण तिथे अजिबात काहीही त्या सोहमरावांच्या आजूबाजूलाही जायचं नाहीस, त्यांच्याशी काहीही बोलायचं नाही, एवढं लक्षात ठेव. कारण आता मी तर तुला पाठवत होते सुगण्याकडे, पण हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. इकडे आता राहुल, नैना आणि त्याचबरोबर रोहिणी बोलत असतात. रोहिणी सांगत असते की सरोजवाहिनी आहे ना, तिने अद्वैत आणि कलाचे डिवोर्स पेपर बनवून घेतलेले आहेत आणि तिने ते पेपर अद्वैतला सही करण्यासाठी दिले होते, पण अद्वैतने त्याच्यावरती अजूनही सह्या केलेल्या नाहीत. मी सरोजवाहिनीला सांगितलेलं होतं की त्या डिवोर्स पेपरवरती अद्वैतच्या सह्या घे, त्याला न सांगता घे, पण सरोजवाहिनीने मात्र हे सगळं करायला नकार दिलेला आहे. कारण सरोजवाहिनी कशी आहे माहिती आहे ना, त्यामुळे सरोजवाहिनी मला नाही बोललेली आहे. हे सगळं रोहिणी सांगत असते. तेव्हा राहुल म्हणत असतो की आता माझ्या लक्षात आलेलं आहे काय करायचं आहे ते, मी घेतो त्याच्यावरती त्याच्या सह्या. तेव्हा इकडे दारू पाजतो त्याला आज संध्याकाळी आणि त्याच्या सह्या घेतो. तेव्हा रोहिणी म्हणत असते खरंच मला वाटलं होतं तू थोडा तरी शहाणा झाला असशील, पण तेवढाच मूर्ख आहे जेवढा आधी होता. तू आणि तुझी बायको दोघंही एकाच माळेचे मणी, काही उपयोग होत नाहीये तुमच्याकडून. हे सगळं बोलणं रोहिणीचं चाललेलं असतं. नैना म्हणत असते मग मला काय वाटतंय माहिती आहे का. तेव्हा रोहिणी सांगते की आता काय करायचं की त्याच्या ऑफिसचे 100 पेपर, दिवसभरात शेकडो पेपरवर तो सह्या करतच असतो ना. मग आपण एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे तो जो सह्या करणार आहे त्या पेपरमध्ये हे पेपर टाकून द्यायचे. झालं, दुसरं काय काम आहे, एवढं सोपं काम करायचं आहे. आणि राहुल तुला हे काम करायचं आहे, ऑफिसचे जे पेपर्स आहेत, ऑफिसच्या ज्या फाईल आहे त्याच्यामध्ये हे करून घ्यायचं आणि त्या गडबडीमध्ये त्याच्याकडून त्या सह्या करून घ्यायच्या, म्हणजे त्याला कळणारही नाही की त्याने कोणत्या पेपरवर सह्या केलेत. आता नैना मात्र गप्प बसत नसते. नैना म्हणत असते, तिच्या डोक्यात आपली बालिश शंका आलेली असते आणि ती बोलत असते. तिचं म्हणणं असतं पण जर अद्वैत पुन्हा म्हणाला की या पेपरवरती मी सह्या केल्याच नाही आहेत. तेव्हा रोहिणी म्हणते कसं आहे, तुझ्या नवऱ्यासारखी तू पण तेवढीच मूर्ख आहेस गं. मला वाटलं होतं तू तरी हुशार असशील, पण तू पण हुशार नाही आहे, त्याच्यासारखीच मूर्ख आहे. आणि ती म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, तुझी बहीण कशी आहे माहिती आहे ना तुला, तिने किती कांगावा करेल, तिला फक्त अद्वैतच्या सह्या दिसू दे त्याच्यावरती, तिने गोंधळ घालायला तयारच असेल. तेवढ्यातच दारात उभी असते ती म्हणजे रजनी. रजनी आलेली असते. हे पाहून मात्र या तिघांच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात. त्यांना कळून चुकलेलं असतं की आता हे रजनीने काय ऐकलंय, हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा रजनी त्यांच्याकडे पाहत असते आणि रजनी जेव्हा त्यांच्याकडे पाहते तेव्हा त्यांची अवस्था मात्र वाईट झालेली असते. तेव्हा लगेचच रोहिणी म्हणते की अगं रजनी काय झालं, काय काम होतं तुझं. तेव्हा मात्र रजनी म्हणत असते की अहो वंस, तुम्ही त्या पार्लरवालीला सांगितलंय ना, आणि तिचा जो नंबर आहे ना तो आपल्या ग्रुपवरती पाठवून ठेवा, म्हणून मी आलेली आहे, असं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे ती सांगत आहे तेव्हा मात्र यांना कळतं की नाही, हिनं काही एवढं ऐकलेलं नाही आहे, ठीक आहे, एवढा काही प्रॉब्लेम नाही होणार. आणि त्यानंतर जेव्हा आता रजनी म्हणते की हो, आणि मग रोहिणी तिला सांगते की चालेल मी तो नंबर ॲड करून घेते आणि मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. हे सगळं चाललेलं असतं आणि त्यासोबतच आणखी काही गोष्टींचा उलगडा आपल्यासमोर होणार असतो. आणि तो म्हणजेच आता रजनी तिथून निघून जाते आणि हे मात्र दरवाजा बंद करतात आणि पुढच्या कामाला सुरुवात केली जाते. रोहिणी म्हणत असते की मला आता टेन्शन आलं होतं की हे रजनीने काही ऐकलंय की काय, असं वाटत होतं, पण नाही. आणि त्यानंतर ती म्हणते की आता लक्षात ठेवायचं आहे. इकडे कला आणि अद्वैत दोघंही आता घेऊन आलेले आहेत, ते म्हणजे काजलला. त्यांनी काजलला सोबत आणलेलं आहे आणि काजलसोबत ते आलेले आहेत. काजलला म्हणतात की चल आज चल. आता काजल चांदेकरांच्या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी येत आहे, म्हणजे जणू काही काजलचा गृहप्रवेशच होत आहे, अशा पद्धतीने काजल घरामध्ये येत असते. त्यानंतर आता काजलला घेऊन ते आलेले आहेत. आबा म्हणतात की अरे काजल, बरं झालं आलीस. आणि त्याचवेळी सोहम तिथं असतो. सोहम आणि काजल एकमेकांकडे पाहत असतात. काजलला मात्र खूप वाईट वाटत असतं. आणि त्यासोबतच तिथे रजनी असते. रजनी म्हणते की काजल, खरंच एकमेकींना सोबत असेल तर बरं वाटेल ना, बरं झालं तू आलेली आहेस, आम्हालाही खूप बरं वाटत आहे. आणि मग सोहम तिथं असतो. सोहमला टेन्शन आलेलं असतं. आणि मग कला म्हणते अगं सोहमला कॉंग्रॅच्युलेट नाही करणार का तू, त्याचं लग्न ठरलेलं आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र सोहम आणि काजल दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. जेव्हा ते दोघं एकमेकांकडे पाहत असतात तेव्हा त्यांच्या दोघांच्याही डोळ्यात एकमेकांबद्दलचं प्रेम दिसत असतं. आणि आता काजल घरी आलेली आहे म्हणलं की सोहमच्या अंगात भूत संचारायला सुरुवात झालेलीच असते. सोहम मात्र आता वेड्यासारखं वागायला सुरुवात करतो. सगळेजण काजलला सांगत असतात तेव्हा काजल स्वतःहून आता कॉंग्रॅच्युलेट करत आहे सोहमचं अभिनंदन करत आहे. या सर्व गोष्टी घडत असतात.
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हँडशेक करून त्या दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिलेल्या असतात. काजल आणि कला दोघंही असतात. कला म्हणत असते की काय चाललंय हे, मी हे आणलेलं सगळं साहित्य आहे ना, ठेवून येते, असं कला म्हणते. आणि ते साहित्य ठेवण्यासाठी ती जातच असते. आणि त्याचवेळी तेवढ्यातच पार्सल आलेलं असतं, त्याला काहीतरी ऑर्डर दिलेली असते लग्नासाठी, ते साहित्य आलेलं असतं. कला म्हणते की ठीक आहे मी ठेवते. काजल म्हणते की मी येते ना. तेव्हा कला म्हणते अगं त्याची काही गरज नाही आहे, मी ठेवून आले, तू बस आराम करीते, चहा वगैरे घे. तेव्हा काजल म्हणत असते मला नको आहे चहा. आबांनी सांगितलेलं असतं की अंजू काजलसाठी पण चहा आण बनवून, असं आबांनी सांगितलेलं आहे. मग अंजू काजलसाठी चहा आणण्यासाठी जाते. आता कलाने ते पार्सल आलेलं असतं म्हणजे सोहमच्या लग्नाचे ड्रेस, लग्नाचा जो ड्रेस आलेला आहे तो आलेला आहे. आणि त्याचबरोबर आता मग काजल म्हणत असते की मी येते. तेव्हा कला म्हणते त्याची काहीही गरज नाही, असं कलाने स्पष्ट सांगितलेलं असतं. आणि कलाचं असं म्हणणं असतं की तू थांब, इथे आहे ना आम्ही सगळेजण, त्यामुळं काहीही काळजी करायची गरज नाही, असं सांगितलेलं असतं. त्यासोबतच आता कला ती साहित्य ठेवण्यासाठी सोहमच्या रूममध्ये जाते आणि पाहते तर काय, सोहमच्या रूममध्ये तिला भला मोठा पसारा दिसतो. आणि तो पसारा जेव्हा ती पाहत असते तेव्हा तिला धक्का बसतो. त्या पसाऱ्यांमध्ये सोहमने काही तिचे पेंटिंग्स ड्रॉ केलेले असतात आणि ते एवढे सुंदर असतात. आणि ते पेंटिंग जेव्हा कला पाहते तेव्हा तिला आता सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. ते पेंटिंग असतं ते म्हणजे काजलचं पेंटिंग सोहमने का ड्रॉ केलेलं आहे, हा प्रश्न जेव्हा कलाला पडलेला असतो तेव्हा कला त्या पेंटिंगकडे पाहत राहते. आणि त्याच्यावरती आता काजलच्या पेंटिंगवरती गुंडेश्वर लिहून त्याच्यावरती हर्ट काढलेलं असतं. आणि हे जेव्हा कलाला कळतं तेव्हा आणखी मोठा धक्का कलाच्या समोर असतो. कारण काहीही झालं तरीही एवढी मोठी गोष्ट म्हणजे नक्की काय आहे हे सगळं, आणि गुंडेश्वर लिहून त्याच्यासमोर हर्ट का काढलेला आहे, हे सगळं चाललेलं असतं. कला म्हणत असते की या पेंटिंगचा काही वेगळा अर्थ आहे का. कलाच्या डोक्यात त्या गोष्टी सुरू झालेल्या असतात आणि कला त्याच गोष्टींचा विचार करत असते. तेव्हा मात्र कला त्या पेंटिंगकडे पाहू लागते आणि तिला कळायचं बंद झालेलं असतं की अशी कोणती गोष्ट आहे, मग असं का झालेलं आहे, हे प्रश्न पडलेले असतात. आणि कला मात्र त्याच गोष्टींचा आता विचार करत आहे. काहीही झालं तरीही एवढी मोठी गोष्ट आहे, नक्की काय आहे यामागं रिझन, हा प्रश्न कलाच्या समोर आहे. आणि ते गुंडेश्वरसुद्धा रेड पेनने लिहिलेलं आहे. आणि कलाच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू झालेलं आहे. नक्की कशामुळे असेल, यामागं काय रिझन असेल, असे अनेक प्रश्न कलाला पडलेले असतात. त्याचबरोबर कला ते पेंटिंग पाहते आणि इकडे हॉलमध्ये यांचा दंगा सुरू झालेला असतो. राहुल सोहमला चिडवत असतो आणि तो म्हणत असतो की तिला धक्का लागलाय बघ, तिला सॉरी म्हण. तेव्हा सोहम सॉरी म्हणतो काजलला आणि म्हणत असतो की आता लग्नानंतर जे आहे ना, राहुल म्हणत असतो आता फक्त सॉरी आणि त्याचबरोबर थँक्यू ह्या गोष्टी बोलायची सवय लावून घे. कारण तुला काय काय कामं करावी लागतील, डोकं दाबून द्यावं लागेल का, काय काय करावं लागेल हे तुलाच माहिती आहे. त्यामुळं तुझ्या गोष्टी काय होणार आहेत हे तुला माहिती आहे. या सगळ्या गोष्टींची तयारी तुला करावी लागणार आहे, असं राहुल त्याला चिडवत असतो आणि सांगत असतो. काजल मात्र हे सगळं ऐकत असते. तिला मात्र वाईट वाटत असतं. तिला कळत नसतं की या सगळ्यातून नक्की काय होणार आहे. एवढ्यात कला बाहेर आलेली असते. कला टेन्शनमध्ये असते. सोहम मात्र इकडे उड्या मारत असतो. राहुल त्याची चेष्टा करत असतो. अद्वैतही त्यांच्यासोबत असतो. तिघं मिळून सेल्फी घेत असतात. अगदी लग्नाचं वातावरण घरातलं आहे, खेळीमेळीचं आहे, प्रत्येकजण कामही करत आहे आणि आपापल्या परीने मजा एन्जॉयमेंटही तेवढीच चालू आहे. सोहम मात्र हसत असतो. आणि तेव्हा मात्र कला सोहमकडे पाहते आणि म्हणू लागते हा तर खुश दिसतोय, मग नक्की प्रॉब्लेम काय आहे, म्हणजे मला कळतच नाही आहे की हा तर एवढा खुश आहे आणि मग त्या चित्राचा काय अर्थ आहे. असे प्रश्न तिच्या पुढे असतात आणि कला विचार करत असते. तेव्हा ती म्हणते की आता एकच व्यक्ती मला याबद्दल सांगू शकते, ती म्हणजे काजल. असं म्हणत कला काजलकडे येते आणि काजलला विचारू लागते. काजलला बाजूला घेते. काजलला विचारत असते की काजल मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा काजल म्हणते हा बोल ना कलाताई, काय झालं. आणि मग काजलला ती विचारू लागते मी आत्ता सोहमच्या रूममध्ये गेले होते, तिथं तुझं पेंटिंग त्याने काढलेलं होतं आणि त्याच्यावरती त्याने लिहिलेलं होतं ते म्हणजे गुंडेश्वर आणि रेड कलरचा हार्ट होता. याचा काय अर्थ आहे काजल. तेव्हा काजल म्हणते अगं कलाताई तसं काही नाही आहे, तुला माहिती आहे ना, ते गुंडेश्वर हे तुझ्यामुळे झालं आहे ना सुरू, तूच मला गुंड्या म्हणत असते ना, मग तो काही पण मला म्हणत असतो, गुंडेश्वर गुंडोपंत काही त्याला जे वाटेल ते मला तो बोलत असतो, हे सगळं तुझ्यामुळे घडलेलं आहे. तेव्हा कला म्हणत असते पण याचा काही वेगळा अर्थ आहे का. तेव्हा काजल म्हणत असते की नाही ग ताई, वेगळं काही नाही आहे, त्याला ना पेंटिंग ड्रॉ करण्यासाठी मॉडेल हवी होती आणि ती मॉडेल मग मी झालेली आहे, म्हणून त्याने माझं चित्र ड्रॉ केलेलं आहे, बाकी काही नाही आहे.
काजलने स्वतःच्या काळजावरती एवढा मोठा दगड ठेवलेला आहे आणि एवढं मोठं खोटं ती बोललेली आहे, कारण तिला कलापासून काहीही लपवायचं नाही आहे. पण सोहमने त्याच्या लग्नाची तयारी केलेली आहे. काजलला वाईट वाटत आहे काजलने अगदी तिच्या आईबाबांसाठी, कारण आता नैना आणि कला दोघीही त्या घरात आहेत आणि जर काजल पुन्हा त्या घरात येणार असेल तर खूप मोठे प्रॉब्लेम येऊ शकतात. हे काजलला स्वतःला माहिती आहे. त्या घरामध्ये मान सन्मान ह्या गोष्टी काय मिळत आहेत हेही काजलला चांगलंच माहिती आहे आणि म्हणून काजलने नकार दिलेला असतो. तिला तिच्या कलाताईचा संसार वाचवायचा असतो. नैनाताईमुळे कलाताईच्या संसारामध्ये एवढे प्रॉब्लेम क्रिएट झालेले असतात, आणखी प्रॉब्लेम क्रिएट होऊ नये म्हणून काजल हे सगळं करत असते. आता काजलने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. रोहिणी मात्र तिचा चाडगेपणा काही सोडत नाही. रोहिणीच्या डोक्यात एवढंच सुरू झालेलं असतं की ह्या दोघींचं नक्की काय चाललेलं आहे, कारण या दोघींच्या डोक्यात वेगळं काही सुरू नाही आहे ना, हा विचार रोहिणी करत असते. आणि रोहिणी म्हणत असते की मला बघायलाच पाहिजे, आणि असं म्हणत ह्या दोघीजणी नक्की काय बोलत आहेत हे ऐकण्यासाठी रोहिणी आता तिथं आलेली असते. आणि रोहिणी म्हणू लागते की काय चाललं ह्या दोघींचं, आणि ह्या बोलणं त्यांचं चालू झालेलं असतं. कला मात्र इकडे काजलला समजवण्याचा प्रयत्न करत असते. रोहिणी विचारते काय चाललेलं होतं गं तुमचं, तेव्हा कला म्हणते नाही काहीच नव्हतं चाललं आमचं. आणि त्याचबरोबर हे सगळं बोलणं चालू झालेलं आहे. आणि त्याचवेळी रोहिणीची वेगळीच नाटकं आहेत. सरोज तिथं आलेली असते आणि कला म्हणत असते की काही नाही. तेवढ्यात आबा म्हणतात की रोहिणी, काजल, कला चला बरं सगळेजण तुम्ही आता पुढच्या कामाला सुरुवात करायची आहे. हे सगळं आबा बोलत असतात आणि आबांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत असं आबांचं म्हणणं असतं. आणि रोहिणीला कलाने एका शब्दात तिथून आता धुडकावून लावलेलं असतं. रोहिणीच्या डोक्यात वेगळाच कांड सुरू आहे. रोहिणीला मात्र पुढच्या गोष्टी सुरू करायच्या आहेत. आणि इकडे रोहिणी राहुलला म्हणते की तुझ्या लक्षात आहे ना काय करायचं आहे ते, आणि मग तो राहुलला ती समजून सांगत असते. इकडे नैना मात्र राहुलला म्हणत असते ते डिवोर्स पेपरचं ते पेपर सांगितलेले आहेत ना, त्या फाईलसाठी फोन केलेला आहे ऑफिसमध्ये. तेव्हा राहुल म्हणतो जरा शांत होणं, ऐकेल ना कुणीतरी, कारण यांचा सगळ्यांचा हा गुपित प्लॅन चाललेला आहे आणि राहुलने ही कामगिरी फत्ते करायची ठरवलेली असते. त्यानंतर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कला म्हणत असते बघ मी एवढं सगळं करत आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आत्ता ह्या लग्नातले सगळे विधी निर्विघ्नपणे पार पाडायची ही जबाबदारी तुझी आहे, आणि जर ते व्यवस्थित तू करू शकली, व्यवस्थित प्लॅनिंगपूर्वक करू शकली तर त्या समानतेच्या मुद्द्यांमध्ये मी पुढचा मुद्दा लिहिणार आहे. म्हणजे कलाने प्रत्येक वेळेस समानतेचे मुद्दे स्वतः लिहायचे, अद्वैत मात्र भिन्नतेचे मुद्दे लिहिणार, हे सगळं चाललेलं असतं. तेव्हा कला म्हणत असते की चालेल, आणि मग ते चॅलेंज कलाने आता ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि अद्वैत कला यांच्यामध्ये हे चॅलेंज लागलेलं आहे. आणि या चॅलेंजमध्ये कला कशी जिंकणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.